नमस्कार. नमस्कार. आपलं नाव, गाव आणि आजची तारीख सांगा. माझं नाव भागवत दामोदर मोरे, राहणार पापळ, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आणि आजची तारीख आहे 3/10/2025. बरं, आपण व्हिडिओ बनवतोय. हो, मी दिवसभरात कधी 2, कधी 3, कधी 4 व्हिडिओ बनवतो. बरोबर. बऱ्याच अंतरावरचे बनवतो. हो, आता शेतकरी मित्र, आपण जाफराबाद, सकाळी तुमचा देऊळगाव राजाचा, त्याच्या पहिले आपण चिखली तालुक्यात बनवला. कदाचित तुम्हाला वाटेल की हा माणूस नेमकं एवढे व्हिडिओ कसे बनवतो. त्यासाठी मी तारीख घेत राहतो. प्रत्येक दिवसाची तारीख तेवढ्यासाठीच घेतो की तुम्हाला खोटं वाटायला नको. आणि ही तारीख त्यात एडिट करता येत नाही म्हणून सनी. आणि माझा व्हिडिओ ॲज इट इज जसा बनला तसा, मी व्हिडिओला कुठेही छेडछाड न करता जसं शेतकऱ्यांनी जे बोललं तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये देत असतो. तर आपण व्हिडिओ सडसाठी बनवला होता, बरोबर. तर तुम्हाला काय परिणाम जाणवला आणि कुठलं औषध तुम्ही सोडलं की त्याचे तुम्हाला फायदे तोटे. सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही शेतकरी आहात. व्हिडिओ भरपूर लोक महाराष्ट्रात, कर्नाटकात, एमपीत, मी तिथपर्यंत जातो तिथपर्यंत लोक माझे व्हिडिओ बघतात. तर असं नको व्हायला की तुमच्या एका खोटं बोलण्यामुळं की बाजूचे 5 शेतकरी, 10 शेतकरी, 20 शेतकरी फसतील. असं चुकूनही करू नका. सगळ्यात पहिले ह्या गोष्टीचं भान असू द्यात की आपण शेतकरी आहोत आणि आपल्यामुळे कोणी फसायला नको, कारण उद्या आपणही फसू शकतो. शेतकरी मित्र, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात ठेवा. कधी आपल्यामुळे कोणीही फसणार नाही याची काळजी घ्या आणि ती प्रामुख्यानं घ्या. कारण शेतकरीच शेतकऱ्याला फसवू लागला. शेतकऱ्याला दुसरं कोणी आम्ही फसवत नाहीये, आम्ही आमची कामं करतोय, पण तुम्ही तुम्हालाच फसवताय. त्यासाठी विषय म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, मेन म्हणजे तुमचं उद्देश तर मला, मी ज्यावेळेस आपलं बोलणं झालं त्यावेळेस तुम्हाला काय असं फसवायचं काही वाटलं नाही. हा, बोला, कंटिन्यू करा तुम्ही. आपलं बोलणं झाल्यानंतर मी म्हटलं की सरजी माझ्या सकाळ असा प्रॉब्लेम झालेला की सड लागलेली, आणि मला वाटलं आता प्लॉट थांबत नाही की जेणेकरून हा प्लॉट आता माझा जातो. त्या हिशोबाने मी तुम्हाला कॉल करून बोललो. तुम्हाला बोलल्याच नंतर मग तुम्ही मला पहिले विचारून घेतलं सविस्तर मध्ये, तुम्ही काय काय केले शेतामध्ये, वाहू टाकलंय का, त्याच्यामध्ये काही खुरपं लावलंय का, तर ज्याच्यामध्ये आपल्या काही चुका घडलेल्या होत्या. काही मॅटलेक्स दे, काही आवतच हा, काही खुरपस लाव, चुका घडलेल्या होत्या. घडलेल्या चुकाचे आपल्याला फळ करत होतं. ते फळ मिळाल्यानंतर मी तुम्हाला कॉल केल्यानंतर मग तुमच्याकडून मी सजेशन घेतलं. तुम्ही मला बोलणं झाल्यास नंतर सजेशन दिलं. आता ठेवा माझं हे संपलं. आता ठेवा, बरं, बॅटरी संपली. बोला, कंटिन्यू करा. त्यानंतर आपण बोलणं झाल्याच्या नंतर आपल्याला कळालं. मग नंतर आपण याला अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉप 20 तारखेला जाऊन आणलं आणि 20 तारखेला आणल्या सोडून दिलं पहिलं. कारण प्लॉटची त्यावेळेस कंडिशनच अशी होती की या प्लॉटला पाच सुद्धा वाटत नव्हतं माणसाला, की असं वाटायचं त्यावेळेस हे प्लॉट आता जातो. त्यानंतर आपण सोडल्याच नंतर मग ही जी कंडिशन आहे डोळ्यासमोर आहे आता सध्या. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट आले. तुमची सड जागेवर थांबली. थोडक्यात तुमची ही जी कॅनपी आहे ही चांगल्या प्रकारची निघाली. बरोबर. शेतकरी मित्र, यांचा नंबरही मी व्हिडिओ मध्ये टाकतो. तुम्ही या, प्रत्यक्ष बघा आणि यांचा अनुभव घ्या. आणि यांचाच अनुभव घेऊन यांच्या चुलत भावांनी यांच्या चुलत भावांनी परत औषध मागितलं आणि त्यांना सोडून माझ्यामध्ये आज 9वा दिवस आहे. 9वा दिवस आहे, बरोबर. आणि 9 दिवसामध्ये त्यांचाही प्लॉट येऊन बघा. मी त्यांच्या प्लॉटवर आज व्हिडिओ नाही बनवते, कारण तेवढा वेळ नाही, मला पुढे जायचंय. तर मी आज ह्याच इथंच व्हिडिओ बनवून सनी यांचाच नंबर तुम्हाला देतो. तुम्ही यांना विचारा प्रत्यक्ष, जर रिझल्ट असतील तरच. आणि यांच्या प्लॉटवर या, विचारण्यापेक्षा यांच्या प्लॉटवर या. जुने फोटो बघा, नवीन फोटो बघा, पूर्वीचे व्हिडिओ यांचे आहे 20 तारखे अगोदरचे, बरोबर. तुम्ही 20 तारखेच्या अगोदरचे व्हिडिओ मला पाठवलेले ते तुमच्याकडे आहे. शेतकरी मित्र, तुम्ही या, प्रत्यक्ष अनुभव घ्या. मी वारंवार ह्याच गोष्टी सांगतो. आमच्यासारख्यांच्या भूलथापांना बिलकुल बळी पडू नका. व्हिडिओ बघितलेस, नाही काय होऊन जातं, व्हिडिओ नका बघू. व्हिडिओ बघून तुम्ही शेतकरी फसता. एक दोघा शेतकऱ्यांनी फोन दिला, ते बडकला बी फोन लावून बघितलं. बडक पळशीचे सिल्लोड तालुक्यात, बरोबर. शेतकरी मित्र, तुम्ही प्रत्येकाला बघा, प्रत्येकाचा अनुभव घ्या. सहज नका करू. मी वारंवार तुम्हाला पण बऱ्याचदा बोललो. तुम्ही मला म्हणे, साहेब आता 10 दिवस झाले काय सोडू. मी त्या दिवशीच बोललो, गांजाचं झाड घराच्या मागे लावलं का, हे शब्द बोललो का. गरज नसताना का बरं, त्याला आता 5-6 दिवस झाले तुम्हाला फोन करू, काय गरज वाटली, मग का द्यायचंय तुम्हाला, काय घाई आहे, नाही काय प्रत्येकाच्या डोक्यात. म्हणजे कसं आहे, एखाद्याला दुखणं झालं ते कोणताही डॉक्टर शोधतो. मी काय म्हणतो, तुम्ही डॉक्टरकडे गेलेत ना, मग डॉक्टरनं गोळी देईल, त्याच्या गोळीची वाट तर बघा. डॉक्टरने जर तुम्हाला वेळ दिला की भाऊ 4 दिवस वाट बघन, मग 5व्या दिवशी माझ्याकडे, तसं मी इथं शेतकऱ्याचं नुकसान इथं शेतकरी करू लागला. यात माझा दोष नाही, कंपनीचा दोष नाही, ही तुमची घाई आहे. तुम्हाला असं वाटतं की माझ्या भावाचा प्लॉट डेव्हलप झाला, माझा त्याच्यापेक्षा कसा होईल. त्याची जमीन वेगळी असू शकते, त्याची ट्रीटमेंट वेगळी असू शकते, मग तुम्ही त्याची बराबरी का करायला जाता. तुम्ही स्वतः बघा ना, तुम्हाला काय करता येईल.
तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये स्वतःशी बराबरी करा, दुसऱ्याची बराबरी करण्याचा प्रयत्न करू नका. काय होतं याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे, माझं नाही. मला काही नाही, मला लिहून द्यायला या फोनवर सांगायला, मेसेज टाईप करायला वेळ लागत नाही ना, पैसेही लागत नाही. मी मेसेज टाईप करून तुम्हाला सांगाल, हाकण्यात गरज नसताना तुम्ही सोडणार. आणून सोडलं तुम्हाला जर 2-3 हजार रुपये जरी लागत असले आणि त्यांना काहीच इफेक्ट होणार नसेल, कारण पहिलेच औषध काम करतंय. नाही मग त्याच्या बाद तुम्ही म्हटल्याच्या बाद तर काही दिलंच नाही आपल्याला. मग देऊही नका, मी हेच सांगितलं ना. आणि मी तुम्हाला अजूनही सांगितलं की अजूनही 15 दिवस आपल्याला प्लॉटला काही द्यायचं नाही. तुम्ही जेव्हा म्हणसाल तेव्हा देऊ. मित्र मी सांगतो, या प्लॉटला बघून घ्या. हे शेतकरी यांचा नंबरही देतो. जर कदाचित मी याला 15 दिवस काही देत नाहीये आणि एका महिन्यात जर तुम्ही म्हणत असाल, तर माझं औषध सोडल्यापासून 1 महिना कंप्लीट झाल्याच्या नंतरला मी ह्या प्लॉटवर येऊन व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला परत शेअर करतो. तुम्हाला मी जे वारंवार सांगतो की खर्च कमी करा, खर्च कमी करा, खर्च कमी होईल कसा? जर तुम्ही मला तिसऱ्याच दिवशी म्हणता साहेब काय देऊ, अहो पहिलंच खाल्लेलं पचलं नाही, तुम्हाला परत खायचंय, ते पचू तर द्या. बरोबर आहे की नाही? पचण्याच्या अगोदरच का बरं देण्याचा प्रयत्न करता? याला फक्त वरतून सांभाळा सध्या, खालून त्याला गरज नाही. नाही पण आजपर्यंत असं कोणी सांगत नाही ना. मी सांगितलं ना की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आता सांगू लागलो, माझी सेवाभावी संस्था नाहीये. मला माझा संसार चालवायचा आहे आणि तुमच्या खिशातले पैसे काढायचे. तर तुम्ही तयार आहे, तुम्ही घ्यायला काढ, मला काय अडचण आहे. आजपर्यंत कशी दिदी कोणत्या औषध आणून 15 दिवस झाले, दुसऱ्या डोक्यात औषध आणून काहीतरी सोडा. गरज नसताना का सोडा? गरज नसताना मग तुम्ही हे कधी शोधणार? अहो मी किती वेळेस सांगू, विषय गरजेचा नाही, विषय औषधाचा आहे. काही आता बरेचसे दुकानदार आपलं जे औषध आणतो आपण कोण्या कंपनी उल्लेख नाही करत, पण बरेचसे औषध आणल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की या प्लॉटला डबल काहीतरी सोडावं लागतं, आपण परत आणतो, परत सोडतो. वाटत तर नाही. तुम्ही त्याच्याशी बोलले का कधी? कधी त्याला विचारलं का की तुला भूक लागली का? त्याच्याकडे येऊन बघितलं का? फक्त शेताला चक्कर मारून जातो आपण, त्याला काय कमी आहे हे कधीच बघितलं नाही. आणि ते बघण्याचा प्रयत्न करा. मी दिलाय म्हणून तुम्ही हे बघा, मला तुमच्या खिशातला पैसा काढायचा आहे का? तर मला गाडीत फिरायचंय, माझा 3रा मजला चढवायचा आहे. नाही, ही वस्तुस्थिती आहे, हे कुठं नाही आहे. मला माझा 3रा मजला चढवायचा, 2 मजल्यात माझं समाधान होत नाही. एक बायकोला, एक मला, एक पोरीला, एक पोराला, मला असे एकावर एक मजले चढवायचे. पण त्याच्यात तुमच्या घरावरचे पत्र तर बदला किमान. मग ते कधी बदलल्या जातील? कधी बदलणार तुम्ही ते? तुम्हाला डोक्यात म्हणजे याच्याकडे प्रॉपर लक्ष द्या, त्यावेळेस बदलाल. नाहीतर माझ्यासारखे येतील, मी येईल, तुम्हाला औषध देईल 8 दिवसाला, 3 दिवसाला, 4 दिवसाला, आणि तुम्हाला वाटत नाही साहेबांच्या औषध पुन्हा 4 दिवसाला द्या. साहेबांनी सांगितलं की तुम्ही घेऊन पळतात का? तुम्हाला नाही कॉन्व्हेंटमध्ये तुमचे पोरं शिकवायचे? तुम्हाला नाही चांगल्या घरी मुलगी द्यायच्या? नाही द्यायच्या का तुम्हाला पण चांगल्या घरी? तुम्हाला अपेक्षा नाहीये, आम्हालाच अपेक्षा आहे का? अहो मला जर वाटतं माझ्या मुलीला मी चांगल्या घरात द्यावं, तिचं चांगलं संगोपन व्हावं, तसं तुम्हालाही वाटत असेल ना आपल्या मुलाचं चांगलं संगोपन व्हावं, पण तुम्ही ते करत नाही. तुम्ही आम्हाला मदत करताय आमच्या मुलांचं कल्याण करण्यासाठी. मग तुमच्या मुलांचं कल्याण कोणी करायचं? आम्ही तर करणार नाही. आमचं काय बंद पडलं तुमचं कल्याण करण्या? अजून कल्याण तुम्हाला स्वतःला करावं लागेल. आणि मी हे पोट तिडकीनं बोलत राहतो आणि प्रत्येक व्हिडिओत बोलवतो राजे की तुम्ही याच्याकडं लागल तेवढंच द्या. मी म्हणत नाही देऊ नका, पण जेवढी गरज आहे तेवढंच करा. हकनाक आमच्या सारख्यांच्या याला बळी देऊ नका. मी येतो, मी काही सांगतो, 3ऱ्या दिवशी फोन करता साहेब तो रिझल्ट आले आता काय देऊ. अरे कशाला देता? त्याचं पाहणं पूर्ण एकदा होऊन तर जाऊ द्या त्याला. त्याचा आजपर्यंत पहिलाच माणूस आहे ना असं की जेणेकरून खर्च कमी करा. अरे साहजिकच आहे ना तुमचं. हे बघा, तुम्हाला गरज नसताना खर्च का करायला लावू? काय गरज आहे त्याची? गरज नाही. मग फक्त माझा 3रा मजला चढवायचा म्हणून, त्याचा अधुरे स्लॅब अधुरा आहे म्हणून, का फरशी अधुरी म्हणून, का माझ्या मुलीला मला चांगल्या शाळेत टाकायचं म्हणून? तुमच्याही मुलं त्याच शाळेत पाहिजे ना, तुमच्याही घरावर पत्राचे स्लॅब झाला पाहिजे ना. त्याच कुठं राहायचंय आपल्याला? शेतकरी येतात आपण, या गोष्टी कधी कुठेतरी राजे हो या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाटील मी कळकळून सांगतो आणि प्रत्येक वेळेस ही गोष्ट सांगत राहतो की हाकनाक नका बळी पडू आम्हाला, कारण माझं काम येते काय पैसा कमवायचं. मी काही तुम्हाला दान धर्म करायला आलो का? आलोय तर पैसाच कमवायला ना, बरोबर आहे की नाही? मग तो सांगितल्यापासून आपण याला फक्त निंदून काढलं. निंदून काढल्यानंतर फक्त तुम्ही म्हणे भर वगैरे आपल्याला काहीच द्यायची नाही, गरज आहे काहीच नाही दिलेली. बरं, काय फरक पडला? न दिल्यानं काय फरक पडला? मी काही वाटलंच नाही. नाही वाटलं? मला वाटत नाही त्याला भरची गरज म्हणून सध्या वाटत नाही ना. मग कशाला तुम्ही उद्योग बोलत नाही मी प्रत्यक्षात. शेतकरी येऊन बघा. आमचे मित्र भागवत मोरे यांच्या प्लॉटवरती आपण पुन्हा 1 महिन्याने यांचा व्हिडिओ बनवू आणि त्यावेळेस बघू काही न खर्च करता प्लॉट कसा झाला की नाही झाला, आणि त्यावेळेस तुम्ही ठरवा की आपल्याला खर्च करायचा की नाही. ठीक आहे, धन्यवाद.